इयत्ता 5वी, विषय मराठी बालभारती, पाठ 23वा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर, पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. आ. लोक शाहू महाराजाविषयी काय बोलू लागले? उत्तर, इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आले असे लोक शाहू महाराजाविषयी बोलू लागले. ई. पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर, महाराजांनी विहिरीतील गाळ काढा, नदीकाठी विहिरी खोदा आणि दरबारातून लागेल तेवढा खर्च करा असा आदेश दिला. ई. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शिशु संगोपन ग्रह ही योजना सुरू केली. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला? उत्तर, दुष्काळामुळे जनतेची स्थिती खूप वाईट झाली होती. गावे ओस पडू लागली व जनावरे उपाशी राहू लागली, म्हणून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला. आ. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? उत्तर, नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदरगड, पन्हाळा आणि शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. त्या ठिकाणी हिरवीगार राने करपून गेली होती. ई. महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर, महाराजांनी व्यापाऱ्यांना धान्याचे दर कमी करण्याची विनंती केली. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तर ते राजदरबारातून भरून देऊ असे त्यांनी सांगितले. ई. जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर, जित्राबांसाठी छावण्या उभ्या करून त्यांना वैरण व दानागोटा देण्याची सोय केली. तसेच संस्थांच्या जंगलात गुरे चारण्यासाठी मोकळी दिली. उ. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर, दुष्काळाच्या काळात लोकांकडे पैसे नव्हते, म्हणून लोकांना काम मिळावे आणि त्यांना पैसा मिळावा यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवली. उ. महाराजांनी शिशु संगोपन गृहे सुरू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर, रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या स्त्रियांची लहान मुले इकडे तिकडे भटकत असत. त्यांची काळजी घेण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपन गृहे सुरू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न चौथा, या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. उत्तर, गैरहजर, गैरफायदा, बेपरवा, बेफिकीर. प्रश्न 5वा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. दुष्काळ, सुकाळ. आ. सुपीक, नापीक. ई. लक्ष, दुर्लक्ष. ई. तोटा, नफा. उ. स्वस्त, महाग. खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. 1. समीरने पुरणपोळी खाल्ली. या वाक्यात खाल्ली हे क्रियापद आहे. 2. शाळा सुरू झाली. या वाक्यात सुरू झाली हे क्रियापद आहे. 3. मुलींनी टाळ्या वाजवल्या हे क्रियापद आहे. 4. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले हे क्रियापद आहे. 5. रमेशने अभ्यास केला हे क्रियापद आहे. 6. वैष्णवी सुंदर गाते. या वाक्यामध्ये गाते हे क्रियापद आहे. कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा. लागला, गेले, सोडले, करतात. 1. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. 2. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात. 3. त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.